सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक नागरिक आणि त्यापेक्षाही अजितदादा पवार साहेबांचा मी जिल्हा कार्याध्यक्ष असल्यामुळे मला अत्यंत आनंद होतोय की या सिंधुदुर्गच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्या प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात योजना आणि निधी देण्याचं काम अर्थमंत्री म्हणून आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना मनापासून धन्यवाद देतो। खरं म्हणजे या जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी चालना देणारे जे काही महत्त्वाचे घटक होते किंबहुना आम्ही सातत्यानं सांगत होतो की मालवण हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन केंद्र आहे, त्याच्यावर शिक्कामोर्तब आज अजितदादा पवार साहेबांनी केलं। या ठिकाणचं जे आमचं महायुतीचं सरकार आहे त्यांनी केलं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। आंतरराष्ट्रीय दर्जाचा या ठिकाणी स्कुबा डायव्हिंग विकसित व्हावं यासाठी आज या ठिकाणी 30 कोटी रुपयाचा निधी दिलाय। वेंगुर्ला येथील पाणबुटी प्रकल्पासाठी 66 कोटीचा निधी दिलेला आहे आणि त्यामुळे पर्यटनाला वेगळ्या पद्धतीनं चालना देण्याचं आणि या जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटन म्हणून केंद्र विकसित करण्याचं काम या अर्थसंकल्पात केलेलं आहे। त्याचबरोबर विशेष करून या अर्थसंकल्पात या जिल्ह्याला 430 खाटांचं नव्यानं हॉस्पिटलसाठीची तरतूद केलेली आहे, ती या जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्वाची आहे। महिलांसाठी जर विचार केला तर ओबीसीचा नेता म्हणून मला एक आनंद होतोय। खरं म्हणजे ते सर्वच गरीब विद्यार्थिनींना मुलींना यापुढे मोफत शिक्षण मिळणार आहे। या अर्थसंकल्पात तशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे। आर्थिक दुर्बल घटकातील सर्व मुलींना यापुढे मोफत शिक्षण मिळणार आहे। ही खऱ्या अर्थानं या सरकारची, आमच्या महायुती सरकारची मोठी उपलब्धी आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी धान्य पिकल्यानंतर ते साठवण्याची अडचण निर्माण होत होती, त्यासाठी गाव तिथं गोदाम योजना केल्यामुळे भविष्यात सुद्धा शेतकऱ्यांना आपलं धान्य साठवण्याची ग्रामस्तरावरची जी काही तजवीज केली ती या ठिकाणी महत्वाची आहे। दुसरी महत्वाची गोष्ट की या ठिकाणी महिलांसाठी, आमच्या जिल्ह्यातल्या महिला या स्वावलंबी महिला आहेत, कधी दुसऱ्यासमोर पदर पसरणाऱ्या महिला नाही आहे, त्याच्यामध्ये संसार करणाऱ्या महिला आहेत। अशा महिलांना या ठिकाणी जी काही दरमहा 1500 रुपयेची मदत देऊन त्यांच्या संसाराला हातभार लावलेला आहे, हाही या ठिकाणच्या दृष्टीनं महत्वाचा आहे। मुख्यमंत्री माझी बहीण योजनेअंतर्गत जी या आमच्या आई बहिणींना मदत करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करतंय, ते या अर्थसंकल्पात आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे। सर्वात महत्वाचं युवकांच्या दृष्टीनं जिल्ह्यात उद्योग ट्रेनिंग सेंटर जे निर्माण होणार आहे त्यामध्ये युवकांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि विद्यावेतन म्हणून दरमहा 10,000 रुपये दिले जातील, जेणेकरून या ठिकाणचं उद्योग या जिल्ह्यातलं दरडोई उत्पन्न हे वाढीस लागणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन हा केंद्रबिंदू धरून महिला, युवक आणि शेतकऱ्यांना विकसित करण्याचं काम या ठिकाणी या सरकारनं केलंय। त्यामुळे राष्ट्रवादीचा कार्याध्यक्ष म्हणून मी अर्थमंत्री आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं शतशः आभार मानतोय, पण त्याचबरोबर मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेलं योगदान सिंधुदुर्गवासी कधी विसरू शकणार नाही।